नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र श्यामकुमार बोडके आज आलेलो आहे शेती भेटीसाठी. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गीताराम दौलतराव कराळे, तेलवडा, तालुका परतूर, तालुका जिल्हा परतूर, जिल्हा जालना. जालना. आपण आपल्या शेतामध्ये कोणती सोयाबीनची व्हरायटी लावलेली आहे? इन्व्हेज 108. इनोज 108 बद्दल तुम्हाला माहिती कशी झाली? मला आपल्या पंजाब.com पंजाब युट्यूबवर आला आणि मग त्याला होती गेल्या त्याच्याकडे फोन लावला, म्हणजे ते बी म्हणले परतूर आहे. मग आंबेगावर बी भेटलं मला. बर. किती तारखेची पेरणी आहे तुमची? 14 जूनची. बर. सोयाबीन बद्दल काय वाटतं तुम्हाला? सोयाबीन एक नंबर आहे. बर. हो. शेंगाची संख्या कशी आहे सोयाबीन? शेंगा दीडशे शेंगा पूर्ण झाडाला शेंगा आहेत. प्रत्येक झाडाला हो, 100 ते 150 शेंगा या हो, ठिकाणी तुम्ही झाड लागलेल्या आहेत. उपटून या, मधून पास एवढी शेंगा आहे. हे बघा आपल्या शेतामध्ये झाड एका साईजचं आहे, लहान शेतामधील मोठं झाड नाही. आपल्या हातामध्ये आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये इनवेज 108 ही सोयाबीन खूप चांगली बहरलेली आहे. आपण बघू शकता हे झाड आहे. दादा, कसं वाटतं झाड पाहून तुम्हाला? हे नाही, झाड म्हणजे शेंगात पाहा कशा आहेत, बाकी सोयाबीनची बरं, शेंगा हे एवढं जे नाही ना. झाड आहे हे झाड आपण जे उपटेले अशा शेंगा प्रत्येक झाडाला आहेत प्रत्येक का झाड, शेतामध्ये? प्रत्येक तुम्ही कोण्या पाट्यात हिंडून पाहत, प्रत्येक कोण्या पाट्यात, हे मी हे जागेवर नाही, तुमच्याच माने कोण्या पाट्यात आहे अजून हिंडून पहा. बर. इतर हो. शेतकऱ्यांना ह्या व्हरायटी बद्दल काय सल्ला द्याल समजा? हा, आपल्याला म्हणलं आपण चांगलीच म्हणणार ना कोणाला बी. बर. विचारलं आपल्या सोयाबीन केस काय राहिली, आपण चांगलीच म्हणणार. तुमचा अनुभव म्हणून हो. काय वाटतं समजा नाही, शेतकऱ्यांना? मला याचं समजा पाच पिढी. वाटलं शेतकऱ्याला की तुम्ही आम्ही लावत का शेतामध्ये असं म्हणलं तर तुम्ही हा, शेतकऱ्याला लावाच म्हणतो ना, लावाच बर. म्हणणार आपण. बर. हम्म. आणखी काय वाटतं व्हरायटी बद्दल तुम्हाला? मला इतकी पाच पडी आमचे पोरं सुद्धा आहे घरी, पुतणे सुद्धा म्हणजे हं. दादा बी कुठून आणलं आणि काय ना, आम्हाला बी म्हणलं बी तुम्हाला ठेवतो म्हणलं यावर्षी. किती बॅग लावलेल्या आहेत तुम्ही? एकच लावली, एकच बॅग एकच लावली. लावली. म्हणजे आधी दुसरे आणलं त्याने ते सगळ्या तेच आणल्या, त्या पण एकच लावली त्याच्या मला भेटली, आणली मग आणि एकच बॅग राहिली. बर. उतार किती येईल असा अंदाज वाटतोय? आता गेल्या वर्षी म्हणजे कारण की गेल्या वर्षी मला इथं 12 क्विंटल झाली, पण यावर्षी 15 क्विंटल व्हायला पाहिजे माझ्या गेल्या हिशोबाने. वर्षीची सोयाबीनची स्थिती आणि ह्या वर्षी सोयाबीन स्थिती पाहता तुम्हाला असं त्याच्यामध्ये वाटतं की दीडीने यंदा जास्त आहे, त्याच्यापेक्षा दीडीने चांगली दीडीने आहे जास्त आहे. आणि हो, सरस सोयाबीन यावर्षी मला हो, हो. होईल. 15-16 क्विंटल सोयाबीन मला होईल, कारण की तुरीमुळे नाही तर मला 25 क्विंटल सोयाबीन झाली असेल. बर. एका बॅगला. बघू शकता शेतकरी हा. मित्रांनो, आपण शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की सोयाबीन खूप चांगली आहे आणि आपल्या हातामध्ये एक झाड आहे, याला तर शेंगा खूप आहेतच, पण कुठलंही आपण कोणतं झाड शेतामधलं उपटा? सोयाबीन जर बघितलं, हो, कुठलंही झाड बघितलं तर आपण त्या ठिकाणी त्याला शेंगा खूप चांगल्या पद्धतीने लागलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. कुठलंही झाड बघू शकतो कडीला आपण, कुठलंही नाही, बांधाच्या कडीला त्याला कुठं त्याला कोण्या पाट्यात कुठेही जर त्याला. बघितलं तर खूप चांगल्या अशा शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि भरगतच्या अशा शेंगा भरलेल्या आहेत. जशी बुडाची शेंग भरलेली आहे तशी शेंडाची शेंग भरलेली आहे आणि कोणत्याही झाडाला पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला या ठिकाणी लागलेला दिसत आहे. दादा, या ठिकाणी तुम्हाला म्हणजे असं काही झाडावरती रोग वगैरे काही पडला होता का? नाही, रोग नाही आला यावर्षी काही. येलो मजाक होता? नाही, गेले मजाक नाही आला, झाडाला मर काही नाही, वगैरे काही काही नाही. कुठं? फवारण्या तीनच गेल्या, औषध स्वस्त आणले, बाकी काही नाही आणलं. साधारण औषध मारले साधारण आणि आणले. बर. हो, कोणी कोणाला आणलं, मी डायरेक्ट प्रोफेक्स सुपर आणलं शेवटला बर. आपल्या मनाने. हो, फक्त एक पहिली फवारणी 21 दिवसाची केली, ते मॅम ती मॅनलो हम्म. मग हुमिक जणांनी चॅलेंजर आणलं त्या फवारणी. बर. हो, तेवढं आणलं वरत कंपनी, बर. बाकी नाही. मग ठीक आहे दादा, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. हो. धन्यवाद.